सम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। आपण गेल्या वेळी स्टोर रूमची कशा पद्धतीने एवढा मोठा निधी खर्च करून सुद्धा या ठिकाणी कोयना जे वन्य विभाग आहे रासाठी, या रासाठी समोर आपण ती दाहकता दाखवली होती। त्या कामाचं नियोजन कसं आहे, त्या कामाची दुरावस्था कशा पद्धतीने झाली ते दाखवले होते। त्यावेळेस आपण सांगितलं होतं की शौचालयाची सुद्धा अवस्था कशा पद्धतीने झालेली आहे। या ठिकाणी शौचालयासाठी 3,14,000चा खर्च म्हणजे याच्यासाठी आलेला आहे आणि हा 3,14,000 रुपये खर्च कशा पद्धतीने या ठिकाणी केलेला आहे ते तुम्हाला मी दाखवतोय, दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर चला माझ्या मागून तुम्ही येऊ शकता की कशा पद्धतीने मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तुम्ही आज कशा पद्धतीने नियोजन केलं ते तुम्ही दाखवायचं आहे। 3 लाखाचे आकुड शौचालय आणि नियोजनाचा फज्जा कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हा प्रश्न आज कोयना वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोर उभी राहिल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही। निसर्ग रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्याच विभागात मानवी गरजांसाठी बांधण्यात आलेल्या एका शौचालयाने भ्रष्टाचाराचे आणि निकृष्ट नियोजनाचे नवीन नमुने समोर आले आहेत। विशाल जागा पण शौचालय मात्र गिच्छ। कोयना फॉरेस्ट विभागाकडे जमिनीची अजिबात कमतरता नाही। एकीकडे हजारो हेक्टर जंगल सांभाळणारा हा विभाग स्वतःच्या कार्यालयासमोर एक साधे शौचालय बांधताना इतका कंजूस का झाला? तब्बल 3 लाख रुपयाचा निधी खर्चून बांधण्यात आलेले हे शौचालय इतके अरुंद व आकुड आहे की त्यात 2 माणसांना हालचाल करणेही मुश्किल व्हावे। जर एकाच वेळी 2 व्यक्तींना तिथे काही कारणास्तव जावे लागले किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर तिथे इजा होण्याची दाट शक्यता आहे। इतकी जागा उपलब्ध असतानाही हे काडीपेटीसारखे बांधकाम कोणाच्या सुपीक डोक्यातून निघाले हा संशोधनाचा विषय आहे। शासकीय पैसा हा जनतेचा कर आहे, तो अशा प्रकारे निकृष्ट आणि बिनकामाच्या बांधकामावर उधळणे हा गुन्हाच आहे। वरिष्ठ कार्यालयाने या 3 लाखाच्या आकुड शौचालयाची दखल घेऊन संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करणे गरजेचं आहे, अन्यथा दिसतं तसं नसतं या उक्तीप्रमाणे वन विभागाचा कारभार फक्त कागदावरच 1 नंबर राहील। ज्या अधिकाऱ्यांनी या कामाचे एस्टिमेट केलं, ज्या अधिकाऱ्यांनी या कामाला मंजुरी दिली, खरोखरच त्या अधिकाऱ्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे। कारण 3,14,000चं जे निधी या बाथरूमसाठी किंवा या शौचालयासाठी खर्च करण्यात आला होता, मात्र या 3 लाखाच्या ह्याच्यामध्ये निधीमध्ये असे प्रशस्त असं एखादं शौचालय उभं राहिलं असतं, पण याचा निधी मुरला कुठं, हा निधी गेला कुठं, हा प्रश्न सर्वांच्या समोर तर उभाच आहे। ज्या पद्धतीनं जंगलामध्ये जनावरांना खाद्य उपलब्ध करून दिलं जातं, त्याच धर्तीवर ठेकेदारांसाठी फॉरेस्ट विभागाकडून हे खाद्य उपलब्ध करून दिलं जाते का, हा संतप्त सवाल मात्र इथले नागरिक विचारत आहे। याच्यापूर्वी सुद्धा आपण स्टोर रूम अगदी अधिकाऱ्यांच्या बाजू ऑफिसला घासून बांधलेलं आहे, त्या ऑफिसची आपण दाहकता दाखवली। मात्र आता ही शौचालयाची सुद्धा अवस्था तशीच असल्यामुळे हा सर्व प्रश्न आता शौचालयाच्या माध्यमातून परत एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज।